आता मी तर जिम मध्ये येणार नव्हतो, पण यांच्या पायी मला या लागला. तर का म्हणता मित्रमैत्रिणींनो, माझा तर पहिलाच दिवस होता आणि याचा बी पहिलाच दिवस होता. हा तर मस्त मारमार केला आणि बाहेर येऊन बसलाय. तसा बी आता आपल्याला जायचंच होता आणि आमचा एक इथे मित्र येणार होता जित्या म्हणून. मग त्याची आम्ही वाट पाहत बसलो. तिकडूनच आला येताना इतक्याला पेट्रोल टाकून पुन्हा पेट्रोल पंपावर गेलो आम्ही. आता जायचं होता आम्हाला घराकडे. मग जित्या गेला आपल्या घरी. मग या कालाला सोडून द्यायचा होता घरी. मग आम्ही याला सोडून मग आम्हाला आता जायचं होतं स्वराज भाऊकर, कारण स्वराज भाऊला जिथून आम्हाला उचलायचं होतं त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं पुन्हा रेल्वे स्टेशनवर. पाव आणि चाय घेतले आणि इथे खात बसले. मग आम्ही निघून सगळेजण घरी जासाठी. आता आपल्याला आठवण आली का एक काम आपल्याला बाकी होतं. आपल्याला जायचं होतं ATM मध्ये, कारण आपल्याला डिपॉझिट करायचे होते पैसे. आता आपल्याला येथून जायचं होता मोबाईल घ्यायसाठी. आणि मग मोबाईल घेतो म्हणत होता. चला सांगतो कोणता मोबाईल घेणार होता तो. आहे एकदम ब्रँडवाला मोबाईल मागायला. आणि म्हणते मी तुझे ब्लॉग पाहतो म्हणते, मला घे म्हणते ब्लॉग मध्ये. मग घेतले याले पण. आता मोबाईल तर घेऊन गेला, पण घराकडे आल्यावर मला दिसला हा वरती चढून आहे. याच्यासाठी चढून होता का गेले का नाही पाय म्हणे पोरं क्रिकेट खेळायला. त्याला कोणी दिसले नाही येते खेळताना, म्हणून आम्ही चालले आलो. कारण आम्हाला पाहून तर दोघे तिघे जण येतील. इस कारीगर को हम 5 लाख नहीं 50 लाख देंगे. 50 लाख असे आहेत आपल्या घराकडचे पोट्टे. मग का भाऊ आपली बॉलिंगच होती आणि हा एक साधीशी कॅच नाही पकडू शकला. पहा आता एकच मॅच खेळून ते बी आम्ही हारलो. आता आम्ही चाललो घराकडे. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.